नमस्कार, तुम्ही बघताय सकाळ. आज राज्यामधल्या 29 महापालिकांचे निकाल जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि जवळपास 26 महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष खरं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे आणि अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेकडे भारतीय जनता पक्षाची वाटचाल आहे. रात्र बहुमताचा आकडा जो आहे तो त्यांनी ओलांडलेला आहे आणि याच सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत सकाळ पुण्याचे संपादक शीतल पवार मॅम आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण त्यापूर्वी पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने अजित पवारांनी मोठी तयारी केलेली होती, आक्रमक भाषा वापरलेली होती, सभा घेतल्या, रॅली केली, पुणेकरांसमोर जमेल तेवढा जाण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी भाजपकडनं ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, मात्र ज्यांची तयारी चांगली होती किंवा ज्यांना पूर्वी अनुभव होता अशांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे अजित पवार एक चांगलं आव्हान जे आहे ते भाजपसमोर उभे करतील अशी चर्चा होती. मात्र तसं काहीही दिसलेलं नाही. आत्ताच्या घडीला भाजपला पुणेकरांनी पूर्ण भरभरून मतदान केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. बहुमताचा आकडा तर केव्हाच पार झालेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती आपण शीतल मॅमशी बोलणार आहोत. पण आधी मी पुणेकरांना एक महत्वाची बातमी देते. जे जे हे लाईव्ह बघतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी असलेल्या प्रतिभा धंगेकर ज्या आहेत त्या पराभूत झालेल्या आहे आणि ज्यांनी तुरुंगामधून निवडणूक लढवलेली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी कट रचण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता असा आरोप त्यांच्यावरती आहे. त्या सोनाली अंदेकर, वनराज अंदेकर जे नगरसेवक होते त्यांच्या पत्नी सोनाली अंदेकर या आता विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे अंदेकर विरुद्ध धंगेकर या पहिल्या लढतीमध्ये आत्ताच्या घडीला प्रतिभा धंगेकर ज्या आहेत रवींद्र धंगेकरांच्या पत्नी त्यांचा पराभव झालेला आहे आणि सोनाली अंदेकर सध्याच्या घडीला विजयी झालेले आहेत. शीतल मॅम, मी तुमच्याकडे येते आणि जेव्हा हे सगळं निवडणुकीचे निकाल बघताय तुम्हाला असं वाटलं होतं की भाजप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा जिंकू शकेल पुण्यात? पुण्यामध्ये मी मगासपासून जे मांडते की पुण्यामध्ये कायमच त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीचे उमेदवार, ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार असं म्हणतो, ती सगळ्यात जमेची बाजू असते आणि त्यामध्ये पुणे, इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये ती भाजपची जमेची बाजू राहिली. आणि मला वाटतं की पुण्यामध्ये नरेटिव्हच्या पातळीवर एक आव्हान नक्कीच अजित पवारांनी उभं केलं होतं, पण तेही पुण्याच्या शहरी भागामध्ये फारसं पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे फार काही अनपेक्षित निकाल पुण्यात लागलाय असं आताचं चित्र नाही. काही एक दोन ठिकाणी थोडे धक्कादायक निकाल आहेत, पण त्यातल्याही काही गोष्टी मला वाटतं की नाराजी असेल किंवा काही ठिकाणी उमेदवाराबद्दलची अँटी इन्कम्बन्सी असेल, कास्ट इक्वेशन्स असतात काही घेटोज मधले, तर त्याचा परिणाम आपल्याला आताच्या निकालावर दिसतो. पण भाजपचे अक्षरशः पॅनलच्या पॅनल आलेत. म्हणजे मगाशी मी जोपर्यंत बघितलं तोपर्यंत 8 की 9 ठिकाणी असं झालं होतं की 4x9 म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये भरभरून मतदान लोकांनी केलेलं आहे. तर हा कुठेतरी अंडरकरंट दिसत होता का आधी? निवडणूक जेव्हा मध्यावर आली होती तेव्हा सर्व पक्षांमध्ये क्रॉस वोटिंग होतं का अशी चर्चा आपल्याला अनेक महत्वाच्या प्रभागांमध्ये दिसत होती. पण मला वाटतं की आता ज्या पद्धतीने उमेदवारांना मतं मिळालेली आपल्याला दिसत आहेत, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने प्रत्येक पॅनलला एन्श्युअर करायला सांगितलं, तिथल्या ताकदीच्या उमेदवाराला एन्श्युअर करायला सांगितलं की म्हणजे जिथे जिथे क्रॉस वोटिंगची शक्यता होती, विशेषतः अशा ठिकाणी की इथे कुठलाही वेगळ्या पद्धतीचं नियोजन न होता फक्त आणि फक्त भाजपच्या 4 उमेदवारांना मतदान झालं पाहिजे, तर हे जे काही स्ट्रीमलाईन केलं गेलं होतं आणि त्यासाठीचं जे मायक्रो प्लॅनिंग होतं ते वर्क होताना दिसतंय आणि त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना आपल्याला पुण्यामध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आता भाजप सरकताना दिसते. पण कसं असतं की म्हणजे पूर्वी अनेक वर्षापासून येत असेल तर गोष्ट वेगळी, पण 2017 पासून पुणे महापालिकेमध्ये भाजप आलं होतं आणि तरीही म्हणजे केवळ एकच टर्म पूर्ण बहुमत असताना, सत्ता असताना अगदी दुसऱ्याच निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास 42 स्टँडिंग नगरसेवक जे होते तर त्यांना उमेदवारी नाकारली होती. एक प्रकारे असं म्हणू शकतो की धाडसी निर्णय होता आणि इतका धाडसी निर्णय घेऊन सुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की भाजपला मतदान करताना लोक पक्ष बघतात आणि व्यक्ती बघत नाही, असं काही झालंय पुण्यात? धाडसी निर्णय, तुमचा आवाज कट झाला होता. कुणाला उमेदवारी नाकारायचा धाडसी निर्णय? 42 स्टँडिंग नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती भाजपने आणि काहीसा धाडसी निर्णय होता. पण असं असताना सुद्धा लोकांनी कमळावरती विश्वास ठेवलाय. मग असं वाटतंय की व्यक्तीपेक्षा पक्षाला पुण्यात मतदान झालंय?
नक्कीच. मला वाटतं, की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ही भाजपची आजची रणनीती नाही. 42 नगरसेवकांना जेव्हा उमेदवारी नाकारली गेली आणि खूप वेगळ्या पद्धतीने ह्यावेळेस महापालिकेची उमेदवारांची रचना अस्तित्वात आणली गेली, तर ती केवळ आणि केवळ संघटनेच्याच बळावर केली गेली होती. भाजप जरी महापालिकेमध्ये फक्त एक टर्म सत्तेत असेल, तरी आपल्याला हे विसरता येणार नाही, की राज्यात आणि केंद्रात सातत्याने त्यांची सत्ता आहे. पुण्यामध्ये अनेक मोठे विकास प्रकल्प हे राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून पार पडतायत. तसंच गेल्या आता जी विधानसभा पार पडली त्यामध्ये या शहराने, विशेषतः शहरी भागाने ज्या पद्धतीने एकतर्फा कौल हा भाजपच्या बाजूने दिला होता, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरी भागात सामोरं जाताना भाजपला अडचण येईल असं चित्र नव्हतं. नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावं किंवा पेरिफेरीमधल्या सबर्बन एरियामध्ये की जिथे आजही गावकी-भावकीचा राजकारणावर परिणाम आहे, अशा ठिकाणी भाजपने खूप वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं. उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे एकमेव शहरातले आमदार पठारे, त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे त्यांना 8 कोरे एबी फॉर्म दिल्याबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात टीका होताना आपण पाहिली. पण काही प्रमाणात तो निर्णय आता योग्य ठरला असं चित्र आहे. आणि मला वाटतं की सातत्य थ्रू आउट द इलेक्शन जे ॲज अ पार्टी म्हणून त्यांचं सातत्य होतं. म्हणजे प्रत्येक प्रभागाचा आढावा घेणं. म्हणजे विशेषतः निमण आणि ढोरे ह्या प्रभागाबद्दल आपण बोलूयात किंवा ज्या प्रभाग 9चे निकाल जाहीर व्हायचे त्या प्रभागाबद्दल बोलूयात. तर रोज ह्या प्रभागात काय घडतंय, आज तिथे कुठल्या पद्धतीची प्रगती झालेली आहे आणि आवश्यकता असेल तिथे निहाय नरेटिव्हचा विचार करण्यात आला. इतकं जर मायक्रो प्लॅनिंग असेल, जे प्रमुख नेते ते अक्षरशः त्यांनी शहरामध्ये स्वतःला गेले काही दिवस गाडून घेतलेलं आहे निवडणुकीसाठी. पुण्याचे खासदार मोहोळ यांच्या जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पदयात्रा झाल्या. एवढ्या एकत्रितपणे त्यांनी ला ते ॲज अ टीम म्हणून सामोरे गेल्यानंतर जर त्यांना असं यश मिळालं नसतं, तर आश्चर्य वाटायला हवं होतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.